स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजपासून आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। आज आहे 1 फेब्रुवारी 2026 रोजी आणि आपण 5 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा हवामान अंदाज बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे। पुढील 5 दिवसांमध्ये आपण संपूर्ण हवामान बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यामध्ये शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना या हवामानाविषयी योग्य ती माहिती या ठिकाणी मिळेल। आता महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा आहे पालघर। पालघर जिल्ह्यामध्ये तुम्हाला 5 दिवस जे 1 तारीखपासून ते 5 दिवस आहे संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। दुसरा जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र 2 तारखेला तुम्हाला संध्याकाळी ढगाळ वातावरण असेल आणि सकाळी सुद्धा काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी तुम्हाला वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचे, कारण की हा अवकाळी पाऊस असतो। ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस मात्र तुम्हाला अवकाळी पाऊस असल्यामुळे या ठिकाणी गारा वारे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळासारखी स्थिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। त्यामुळे तुम्हाला अनुभव आहेच उन्हाळ्यामधील पाऊस, हिवाळ्यामधील पाऊस कशा प्रकारे पडतो। त्याचबरोबर बघितलं तर मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान पुढील 5 दिवस कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। त्यानंतर धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला 2 आणि 3 तारखेला मात्र जे आहेत पावसाची शक्यता असेल। सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह हा पाऊस असेल। काही ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। तुम्हाला 2 तारखेला त्या ठिकाणी पाऊस असेल, 3 तारखेला सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा तुम्हाला 2 तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 2 आणि 3 फेब्रुवारीला पावसाची शक्यता असेल आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला गारपिटीची शक्यता असेल। वाऱ्याचा वेग सुद्धा तुम्हाला 30 ते 40 प्रति तास ने वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जोरदार वारे तुम्हाला पाहायला मिळेल, विजांच्या कडकडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा पुढील 2 दिवस नाशिक असेल, नाशिकचा डोंगराळ भाग असेल, यामध्ये सुद्धा पुढील 2 दिवस तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला ठिकठिकाणी पाऊस त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असणार आहे। त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सुरक्षित राहायचं आहे। ज्यावेळेस ढगाळ वातावरण येईल सुरक्षित ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा। या डोंगराळ भागातील नाशिकमधील आणि नाशिक जिल्ह्यातील यांनी सतर्क राहायचं आहे। त्यानंतर बघितलं तर अहमदनगरमध्ये जे आपण अहिल्यानगर आता म्हणतो त्याला, अहिल्यानगरमध्ये तुम्हाला 2 आणि 3 तारखेला एखाद्या ठिकाणी तुम्हाला गारपिटीची शक्यता असणार आहे। त्यानंतर आपण जर पुढे बघितलं, आता पुढे पुणे असेल, पुणेचा डोंगराळ भाग असेल, कोल्हापूर असेल, कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, सातारा असेल, साताराचा डोंगराळ भाग असेल, सांगली असेल, त्याचबरोबर सोलापूर असेल, या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला पुढील 5 दिवस जे आहे कोणतीही पावसाची शक्यता नसणार आहे। त्यानंतर पुढील छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला 2 आणि 3 तारखेला तुम्हाला पावसाची शक्यता असेल। काही ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे एखाद्या ठिकाणी, लक्षात ठेवा, त्यामुळे सतर्क राहायचं आहे। त्यानंतर जालनामध्ये तुम्हाला 3 फेब्रुवारीला पावसाची शक्यता असणार आहे। एखाद्या ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळू शकते। त्यानंतर बघितलं तर परभणी असेल, बीड असेल, हिंगोली, नांदेड, लातूर असेल, या भागामध्ये धाराशिव जिल्हा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला संपूर्ण जे हवामान असेल ते कोरडे पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे जे आहेत पुढील 5 दिवसाचा आपण हवामान अंदाज सांगितलेला आहे। मी पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करतो। 1 तारखेला राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे। काही ठिकाणी तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, मात्र पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार नाही। त्यानंतर मात्र 2 तारखेला तुम्हाला ठिकठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी गारपीट असेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल, वादळी वाऱ्यांच्या विजांच्या गडगडाटासह पावसाची असेल। जास्त पावसाची शक्यता नाशिकचा डोंगराळ भाग, धुळे, जळगाव या भागामध्ये तुम्हाला गारपिटी शक्यता असेल। त्याचबरोबर नंदुरबार असेल, ठाणे असेल, अहिल्यानगर असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असणार आहे। त्यानंतर 3 तारखेला सुद्धा काही भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसासह गारपीटी शक्यता असेल, ज्यामध्ये नाशिकचा डोंगराळ भाग, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर यांचा समावेश असणार आहे।
4 तारखेला आणि 5 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पावसाची शक्यता नसणार आहे. संपूर्ण हवामान त्या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील 5 दिवस म्हणजेच 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी रोजीचा हवामान अंदाज होता. अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण हवामानाविषयी अंदाज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.